नमस्कार, गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग दीपा. गुड इव्हनिंग. दीपा, आज मला तुझ्याकरता काही 2 ते 3 प्रश्न आहेत. आज प्रश्न कसे काय आले ग माझ्यासाठी? आले त्याचं पण कारण मी तुला सांगेन. ओके, सो सर्वात पहिला प्रश्न माझा हा आहे दीपा, की तुझ्या लग्नाला किती वर्ष झालेत? माझ्या लग्नाला स्नेहा जवळपास 26 वर्ष होत आले. ओके, म्हणजे लोणच्यासारखं मुरलेलं तुमचं लग्न आहे, अगदी. बरोबर? हां. आता मला सांग, जेव्हा तुमचं अरेंज मॅरेज होतं की लव्ह मॅरेज? नाही, आमचं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज म्हणजे Yes. घरातल्यांनी बघून वगैरे लग्न केलं होतं. पत्रिका जुळून आमच्यामध्ये करतात. ओके, तशा प्रकारे व्यवस्थित ट्रेडिशनल. येस. अच्छा, जेव्हा तू लग्न केलं होतंस त्यावेळेला तुझी नोकरी होती का? हो, शिक्षण झाल्यानंतर लगेच मी नोकरीला लागली. अच्छा, आणि महत्त्वाचा प्रश्न की जेव्हा तू लग्न केलंस त्यानंतर तुझ्या सॅलरीमधलं काही कॉन्ट्रीब्युशन तू सासरी द्यावंस अशी काही अट वगैरे तुझ्या नवऱ्याने किंवा त्या नवऱ्याच्या घरच्यांनी टाकली होती का? नाही स्नेहा, असं अजिबातच नव्हतं. फक्त माझे मिस्टर होते ना, ते त्यांना कसं होतं की बाबा शिक्षण केलंय तर तुम्ही त्याचा उपयोग करावा, म्हणून तू कामाला असलेली आवडेल मला. हा, पण असं. घरात पैसे पण द्यावे घरामध्ये- पैसे द्यावे असा एक म्हणजे तगादा नाही, होता नाही, का? अजिबात नाही स्नेहा. मी बरेच वर्ष नोकरी केली आणि माझ्या सासरीच्या लोकांनी अजिबात एकदाही मला मागणी केलेली नाहीये की बाबा सून नोकरी करते तर घरात द्यायला पाहिजे, असलं अजिबातही त्यांच्याकडून मला मागणी आलेली नाही. ओके. आणि माझं एक ओपिनियन आहे की तू आज एक घरची सून आहेस, की आपण आज कमावतो, महागाई भरपूर वाढलेली आहे बाहेर, तर सुनेने जर कमवत असेल चांगल्या प्रमाणात तर थोडंसं कॉन्ट्रीब्यूट घरामध्ये दिलं तर ते चुकीचं आहे की अयोग्य आहे? म्हणजे योग्य आहे की अयोग्य आहे? तुझं काय ओपिनियन आहे आजच्या कुठल्या काळात ना? घरामध्ये? कुठल्या घरामध्ये? स्वतः सासरी. सुनेने सासरी दिलेलं चांगलंय. हा, पण आजची महागाई बघता आजची महागाई बघता आणि स्वखुशीने. स्वखुशीने दिलेलं अतिशय चांगलं आहे. ओके, हो. सो थँक्यू सो मच दीपा. मी ह्याकरता हे प्रश्न आज विचारत आहे की मित्रांनो, शनिवारी रात्री माझ्याकडे एक मुलगी आली, क्लायंट आली, आणि ती तिच्या वडील आणि त्यांच्या फॅमिलीला घेऊन आली होती. तर तिचं असं होतं की आम्ही 4 बहिणी, आम्ही 2 बहिणी कमावत्या आहोत, आणि माझ्या ज्या बाकीच्या 2 बहिणी आहेत त्या हाऊसवाईफ आहेत, आणि म्हणून त्या घरामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करत नाहीत, म्हणजे आईवडिलांना आम्ही देत नाही. लग्न जेव्हा झालं 6 महिन्यापूर्वी, म्हणजे तिचं लग्न झालं आहे डिसेंबर 2025मध्ये, म्हणजे आता एक 6 ते 8 महिनेच लग्नाला झालेले आहेत, आणि ती मुलगी आपल्या माहेरी आलेली आहे राहायला. कारण असं की घरचे सतत पहिल्या महिन्यानंतर लग्न झाल्या असा तगादा लावत आहेत की तू बाबा तुझ्या सॅलरीतलं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन पैशाचं आमच्या घरामध्ये दे. बरं, तिचं त्याच्याबद्दल काही तिची नकार घंटा नाही आहे, ती म्हणते मी तयार आहे द्यायला. परंतु तिची दुसरी अट त्या घरच्यांची, सासरच्यांची अशी आहे की तू आईवडिलांना जे पैसे देतेस ते द्यायचे नाहीत, म्हणून तिला एक प्रकारची हॅरेसमेंट होते. त्यानंतर दुसरी अशी तिची विचित्र अट आहे तिच्या नवऱ्याची की मी दुकानातनं आल्या नाही, म्हणजे त्याचा व्यवसाय आहे, मी दुकानातनं आल्यानंतर तू मला नटलेली थटलेली पाहिजेस, अगदी छान स्माईल करून. मग तू वर्क फ्रॉम होम कर, बाहेर काम करून ये, काही कर, पण मी घरात पाऊल ठेवलं की मला तू नटलेली पाहिजेस. आता ती म्हणाली, मॅडम हे कुठेतरी शिवीगाळ करणं, मला सतत हॅरेसमेंट करणं, आणि 6 महिने लग्नाला झाल्यानंतर ही फक्त पैसे तू बाबा घरामध्ये किती देणार ह्याच्यावरनं कुठेतरी सतत मला एक टॉर्चर हे माझ्या घरचे करतात. आता अजून धक्कादायक माहिती मी तुम्हाला पुढे देते. म्हणजे जे सासरची मंडळी आहेत त्यांचं एक इस्टॅब्लिश मिठाईचं, ड्रायफ्रूटचं दहिसरमध्ये दुकान आहे. ओके, म्हणजे फॅमिली वडिलोपार्जित बिझनेस आहे मस्तपैकी, पैशाची कुठलीही कमी नाही. सासू जी आहे ती बाय प्रोफेशन डॉक्टर आहे, मुलगी आहे ती कॉर्पोरेट जॉब करते, आणि मुलगा ऑफकोर्स वडिलांसोबत बिझनेसमध्ये आहे, त्यामुळे तो काय नोकरदार कामगार नाही आहे. त्यामुळे 4 जणांकडनं घरामध्ये इन्कम हे अगदी उत्कृष्ट प्रकारे येतं. तरीसुद्धा 6 महिन्यातच या मुलीला असं तुझ्या पगारातले 15,000 16,000 रुपये दर महिना द्यायचेस असा तगादा कुठेतरी त्यांनी सतत लावलेला आहे मॅडम. आणि ह्या गोष्टीमुळे माझं आणि माझ्या नवऱ्याचं जे रिलेशनशिप आहे ते कुठे बनतच नाही. एक प्रायव्हसी आहे आम्हाला बेडरूमची, परंतु ह्या विषयावर मी कधीही त्याच्याशी बोलायला गेले की तो बोलायलाच तयार नसतो, म्हणजे आमचे वादविवादच होतात. त्यामुळे एक बेसिक कम्युनिकेशन आमच्या दोघांमध्ये
होत नाही. बरं, ह्याला आई वडील देखील कधी विरोध करत नाहीत. आणि ह्या सगळ्याने फ्रस्ट्रेट होऊन मी 6 महिन्यात सगळं बघून घेतलं मॅडम, की 3 महिने मी 16,000 रुपये घरात दिले. त्याच्यानंतर हे मला रोखतात की तू त्या घरात, म्हणजे आईवडिलांच्या घरात देऊ नकोस म्हणून. ही एक विचित्र कंडिशन आहे. दुसरी विचित्र कंडिशन आहे, म्हणजे मी दिवसभर लॅपटॉपवर काम करते, रात्री तू घरी आल्यानंतर मी नटलेली थटलेली कशी राहू तुझ्याकरता? हां, ही एक विचित्र कंडिशन. आणि तिसरं म्हणजे मी जेव्हा आजारी पडले होते ह्या 6 महिन्यामध्ये, तेव्हा 7 ते 8 व्हिजिट माझ्या डॉक्टरकडे झाल्या होत्या मॅडम. त्यावेळेला 1 रुपयासुद्धा माझ्या नवऱ्याने मला दिला नाही. माझ्याबरोबर तो व्हिजिटला यायचा डॉक्टरकडे, परंतु तो माझे पैसे भरायचा नाही. तर ह्या सगळ्यामुळे ही जी मनी ओरिएंटेड लोकं आहेत ना मॅडम, त्याने कुठेतरी मला वाटत नाही की इथे आमचं जे नातं आहे ते फुलेल किंवा बहरेल, असं मला कुठेही वाटत नाही मॅडम. आणि म्हणून मला असं वाटतं की 6 महिन्यातच हे मला कळून आलं आहे, आणि कशाला मी माझं आयुष्य फुकट घालवू, म्हणून आज 6 महिने पुढे मी आईवडिलांकडे राहणार आणि मग डिवोर्सची केस फाईल करणार. अशा ह्या अनुषंगाने ती माझ्याकडे कन्सल्टेशन घ्यायला आलेली होती. काय वाटतं तुम्हाला, आज समाजामध्ये अजूनही आपण जिथे म्हणतो की स्त्री सक्षम झाली, स्त्री पैसा कमवायला लागली, योग्य अयोग्य काय आहेत, बऱ्याच ओपिनियन्स आहेत. तुमचं ओपिनियन काय आहे हे मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि ॲज अ लॉयर म्हणून मला असं वाटतं की ह्या अशा मनी ओरिएंटेड लोकांपेक्षा तिने ह्याच्यातनं लवकरात लवकर बाहेर पडून एक छानसं आयुष्याला दुसरी संधी दिली पाहिजे, असं कुठेतरी मला जरूर वाटतं. दीपा, तू ह्याच्यातनं बाहेर गेलीस, पण मला सांग ना की तुझं काय ओपिनियन आहे ह्या बाबतीत? कशाबद्दल स्नेहा? मी आता जे तुला जी केस सांगितली त्याबद्दल. हां, काय करावं अशा मुलींनी? हे बघा, ती जी मुलगी आहेत ना, ती मुलगी घरामध्ये म्हणजे तिच्या आईकडे जेही पैसा देत आहेत, कारण ते लोक आर्थिक रूपाने कमी आहेत, म्हणून ती मदत करते आणि ते अतिशय योग्य आहे. आणि त्याच्यामध्ये तिचे सासरीच्या लोकांना काही अडचणी नसायला पाहिजे, तिने द्यायलाच पाहिजे आईच्या घरी. पण जेव्हा ते लोक एवढे सक्षम असून त्या मुलीकडे पैसे डिमांड करतात ना, ते योग्य मला वाटत नाही, असं मी तुला सांगायला. कारण दीपा, तूही आज एका घरची सून आहेस आणि 6 महिन्यात ग, फक्त 6 महिन्यामध्ये एवढं असं हे म्हणजे योग्य नाही वाटत ऐकायला आपल्याला असं. एक्झॅक्टली. सो मित्रांनो, तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की काय वाटतं तुम्हाला, आज अशी ही लोक समाजामध्ये आहेत, काय वाटतं? कमेंट्स बॉक्समध्ये मला जरूर सांगा. थँक्यू.